नमस्कार, मी सौरभ नाईक. विषयमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राज्यात ऐरणीवर आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होत असलेल्या मेळाव्यांना आणि सभांना संपूर्ण राज्यभरातून उदंड असा प्रतिसाद मिळतोय. पाटलांनी उपसलेलं उपोषणाचं हत्यार ते म्यान करून ठेवायला तयार नाहीये. सरकारला दिलेला अल्टिमेटम ते पूर्ण करू शकतील का हा सवाल आहेच. पण सोबतच सरकारनं इतके वर्ष मराठा आरक्षणाचं घोंगडं भिजत का ठेवलंय असाही प्रश्न पडतो. खरंच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे की नाही? जरांगे पाटील एकतर अंत्ययात्रा निघेल नाही तर विजयी यात्रा निघेल इतक्या टोकापर्यंत का पोहोचले? याला इतक्या वर्षांची सरकारची अनास्था कारणीभूत आहे का? जाणून घेऊया आजच्या विषयांमध्ये. विषयाला हात घालण्यापूर्वी नेमकं आत्ताचं स्टेटस काय हे जाणून घेऊ. 1 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे SEBC अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झालं होतं. शिक्षणात 12% आणि नोकऱ्यांमध्ये 13% असं हे आरक्षणाचं प्रमाण आहे. पण मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते रद्द केलं. त्यावेळी राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत दिलेलं आरक्षण या निर्णयामुळे रद्द झालं. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध होऊ न शकल्यानं न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी घेण्याचं मान्य केल्यानं मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नांना बळ मिळालेलं आहे. आपल्याला जर हा विषय एंड करायचा असेल तर ह्यातल्या प्रमुख प्रश्नांची थोडक्यात उत्तरं शोधायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाची मुख्य मागणी काय? तर शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षणाची मागणी, त्यात मराठा जातीचा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. मग त्यानंतर OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी झाली. मग प्रश्न असा उभा राहतो की हे सगळं मिळणार कसं? घटनेत नेमकं काय सांगितलेलं आहे? तर घटनेच्या कलम 16 अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय यांना वगळता सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासांनाही आरक्षण मिळण्याची तरतूद आहे. पण त्यासाठी आधी मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. ही सगळ्यात पहिली पण तेवढीच महत्वाची पायरी आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावरनं ते सिद्धच होईल आणि त्यामुळेच या अहवालाला मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. याचाच अर्थ आधी मराठा समाजाला आपण मागास आहोत हे सिद्ध करावं लागणार. तर सरकारनं नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला अभ्यास करून संबंधित समाज किंवा जात ही सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे सांगावं लागतं. यापूर्वी मागासवर्गीय आयोगानं मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास नसल्याचं सांगितलं होतं. पण आता पुन्हा एकदा मागासवर्गीय आयोग अहवाल सादर करत आहे आणि त्यात हा दृष्टिकोन बदलला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. पण याचाच अर्थ फक्त आयोगाच्या हातात या गोष्टी आहेत का? सरकारच्या हातात काहीच नाही का? तर आहे. सरकारनं जर ठरवलं तर गोष्टी होऊ शकतात. म्हणजेच काय, तर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारने मान्य करावाच लागतो असं काही नाहीये. सरकार देखील स्वतःचं मत किंवा निरीक्षण मांडून एखादा समाज मागासलेला असल्याची मान्यता देऊ शकतं आणि तसं केल्यास कोर्टात त्याला विरोध होऊ शकतो. तेव्हा कोर्टातही सरकारला आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी योग्य तर्कांनिशी जोर लावावा लागेल आणि तसं केल्यास मराठा समाजाचा समावेश हा मागासलेल्या वर्गात होईल. म्हणजे अशा प्रकारे आरक्षण मिळू शकतं. म्हणजेच मराठा समाजाला मग 16% आरक्षण मिळणार का? कारण मराठा समाजाने 16% आरक्षणाची प्रमुख मागणी केली आहे. आपली आरक्षण देण्याची एकूण पद्धत जर आपण पाहिली तर एखाद्या जातीसाठी आरक्षण दिलं जात नाही. म्हणजे मराठा समाजाला एखाद्या प्रवर्गात किंवा मग कोट्यात स्थान दिलं जाईल. समजा सध्या OBCला 19% आरक्षण असेल तर त्यात 16% वाढवले जातील. पण या 35% आरक्षणात मराठा समाजासह OBCतील इतर जातींचा समावेश असेल. मग प्रश्न उरतो तो म्हणजे मग 50%च्या अटीचं काय? सुप्रीम कोर्टानं एकूण आरक्षण हे 50%च्या पेक्षा जास्त असू नये असं म्हटलंय. पण आता अनेक राज्यांनी ही मर्यादा ओलांडलेलीच आहे. इतर राज्यात म्हणजे कर्नाटक, तमिळनाडूमध्ये प्रमाण वाढवलेलं आहे. आता असा तर्क मराठा समाजाकडून मांडला जातोय. त्यामुळे राज्य सरकारला ही मर्यादा वाढवता येऊ शकते.
पण त्याला कोर्टात आव्हान मिळाल्यास सरकारला कोर्टात सक्षमपणे बाजू मांडावी लागेल. त्यामुळे या अटीचा अडसर येईलच असं नाही. सरकारने जर ठोसपणे बाजू मांडली तर हा आकडा वाढवता येऊ शकतो. एकूणच काय आहे तर सरकारच्या हातात अनेक गोष्टी असल्याचं आपल्या लक्षात येत आहे. आयोगानं काहीही सांगितलं तरी डिसिजन मेकिंग पॉवर म्हणा किंवा बाजू लावून धरण्याची क्षमता म्हणा सरकारच्या हातात आहे. त्यामुळे सरकार किती सिरियसली या मुद्द्याकडे बघतंय त्यानुसार ह्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. कारण ह्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा निवडणूक निकालांवर होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळेच सरकारने जर अनास्था दाखवली तर कदाचित आरक्षणाऐवजी सरकारचाच निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर व्यासपीठ.